कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप हंगामात विक्रमी असा ऊस दर जाहीर केलेला आहे। तब्बल 3653 रुपयांचा ऊस दर जो आहे प्रतिटन ऊस दर जाहीर केलेला आहे। यामागचं नेमकं कारण काय होती आणि कारखान्याच्या संचालक मंडळाची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील साहेब। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। साहेब, काय सांगाल, यावेळेला राज्यातील सर्वात उच्चांकी दर 3653 रुपये प्रति टन हा दर आपल्या कारखान्याने जाहीर केलेला आहे। आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा सगळा निर्णय झाला। काय नेमकं मोठ्या प्रमाणात दर जाहीर करण्याचा? भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षीच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील सर्वात उच्चांकी असा 3653 रुपये हा दर आम्ही जाहीर केलेला आहे। यामध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्याचे आमचे सर्व संचालक, कर्मचारी आणि तोडणी ओढणी वाहतूक करणारे सर्व कंत्राटदार आणि आमचे सभासद या सर्वांचा अतिशय चांगला असा ताळमेळ आम्ही गेल्या 2-3 सीझनमध्ये गाठलेला आहे। त्यामुळं आपल्याला हे शक्य झालेलं आहे। मला या ठिकाणी एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की आमचे नेते स्वर्गीय आमदार PN पाटील यांनी आम्हाला जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शानुसार काम करत असताना सभासदांच्या, शेतकऱ्याच्या घामाचं दाम त्याला मिळालं पाहिजे हा उद्देश साहेबांनी आम्हाला शिकवलेला आणि त्याला अनुसरून मागील वर्षीचा हंगाम हा आम्ही अतिशय काटकसरीनं आणि अतिशय नियोजनबद्धरित्या राबवून 12.75 हा सहकारातील उच्चांकी असा उतारा आम्ही मिळवला आणि त्यामुळं आज आम्हाला हा उच्चांकी असा दर देता येणं शक्य झालं। याच्यामध्ये सभासदांना आम्ही विश्वासात घेऊन मागच्या वर्षी जे काही नियोजन केलेलं होतं त्यामध्ये अजूनही काही चांगल्या गोष्टी आम्ही सभासदांच्यासाठी करायचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये मागील वर्षी आम्ही आमच्या कारखान्याच्या वतीनं कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची सुद्धा HNTची ॲडव्हान्स आम्ही देत नाही, तरी आम्हाला कमीत कमी 5 लाखाचा ऊस आमच्या परिसरामधून आणि संलग्न एरियामधून उपलब्ध होतो। ही खरोखर सभासदांनी आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांनी आमच्याबद्दलचा दाखवलेला विश्वास आहे आणि म्हणून त्यांना थोडंसं प्रोत्साहन मिळावं आणि सगळं तोडणी ओढणी यंत्रणा ही क्रमपाळीप्रमाणे चालावी आणि तारखेप्रमाणे ऊस तुटावेत यासाठी आम्ही जे नियोजन केलं त्यामध्ये मागच्या वर्षी आम्हाला प्रचंड चांगला असा प्रतिसाद मिळाला आणि तेच धोरण यावर्षी आम्ही पुढे ठेवणार आहोत। सभासदांना ऊसाचं चांगलं ॲव्हरेज मिळावं म्हणून यावर्षी आम्ही डिस्लरीमध्ये कंपोस्ट खताचं प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे। मागच्या वर्षी आमच्याकडे कंपोस्ट तयार झालं पण सलग पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आला नाही आणि म्हणून अत्यंत गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार असं कंपोस्ट खत यावेळी आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे। या व्यतिरिक्त तोडणी ओढणी वाहतूकदारांना आमचा करार संपल्यामुळं आम्ही या पुढच्या 3 वर्षासाठी 20% भरघोस अशी वाढी करून दिलेली आहे। कर्मचाऱ्यांना 10% वाढ महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे। तोही आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या एकूण उच्चांकी दर देण्याच्या प्रक्रियेमध्ये जेवढे घटक आमच्याबरोबर आहेत त्या सर्व घटकांना त्यांचा केलेल्या कामाचा मोबदला मिळावा हा आमचा संचालक मंडळाचा पूर्ण हेतू आहे आणि यामध्ये आमचे सर्व नेते मंडळी, मग राजेश पाटील असतील, राहुल पाटील असतील, माझे आमदार संपतराव पवार पाटील साहेब असतील, AY पाटील साहेब असतील, ही सर्वजण आमच्या पाठीशी आहेत आणि मला या ठिकाणी अतिशय आनंदाने एक गोष्ट सांगायला आवडेल की गेल्या सीझनमध्ये आम्हाला आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी या साखर कारखान्याला कधीही कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ दिलेली नाही आणि भविष्यात ही सर्व लोक आमच्या पाठीशी राहतील आणि याच्यापेक्षा चांगलं काम आम्ही या कारखान्यामध्ये करून दाखवू अशी ग्वाही मी सभासदांना देतो आणि त्यांना विनंती करतो की आपला सर्व ऊस भोगावती सहकारी साखर कारखान्याला पाठवून आम्हाला सहकार्य करावं। तुमच्या प्रत्येक ऊसाच्या कांड्याचं बिल देण्याची जबाबदारी ही आमची संचालक मंडळाची आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। धन्यवाद।
साहेब खरं तर एक भोगावती गोड निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी, तर शेतकऱ्यांचा विश्वास आणखीन तीव्र वाढेल असं वाटते का या निर्णयानं? निश्चितच मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं बाकीचे सर्वच कारखाने ऊस आणण्यासाठी HNT साठी ऍडव्हान्स देतात, पण 1 रुपयाचे ऍडव्हान्स न देता सभासद आमच्यावर विश्वास ठेवून जो ऊस पाठवतात, तो आम्ही दिलेला जो ऊस दर आहे यापेक्षा सभासदांना निश्चित माहिती आहे की भोगावतीचा काटा, वजन काटा हा धर्म काटा आहे आणि म्हणून फक्त भोगावतीच नाही तर परिसरातील अनेक शेतकरी या गोष्टीवर विश्वास ठेवून आम्हाला ऊस देतात आणि असाच विश्वास सभासदांचा आणखीन मिळवण्यासाठी आमचे जे प्रयत्न चालवले आहेत त्यात निश्चितपणे वाढ होईल याची मला खात्री आहे. नक्कीच भविष्यात आणखीन जे सभासद असतील, शेतकरी असतील, त्यांच्यासाठी काही सुविधा योजनांचा काही तुम्ही विचार केलाय का? आता यामध्ये मी मगाशी उल्लेख केला की कंपोस्ट खतं आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करायला लागलोय, कारण अलीकडे जमिनीची प्रत ही अतिशय वाईट होत चाललेली आहे. रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीचा पोत हा पूर्णपणे घसरलेला आहे आणि म्हणून त्यासाठी कमीत कमी रकमेमध्ये सभासदांना आम्ही कंपोस्ट खत देणार आणि याच्या व्यतिरिक्त चांगली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी वेगवेगळ्या प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, काही टॉनिक्स आहेत, ह्याला 10% सबसिडी देऊन ती सभासदांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि तो पुढे त्या पद्धतीनं आम्ही चालू ठेवणार आहोत. तर नक्कीच भोगावती कारखान्याने दिलेला जो विक्रमी दर आहे तो केवळ आकड्यांचा नाही तर ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या घामाची चीज असल्याचं प्रतिक्रिया शिवाजीराव पाटील साहेबांनी दिलेली आणि भविष्यात देखील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा योजना राबवणार असल्याचंही त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.